मनाचा अंत होणे म्हणजे मन नाहीसे होणे असं नाही, तर मन पूर्णतया शुद्ध होणे असं आहे. अशा अवस्थेत मन आणि आत्मा एक होतोय. आपण आत्मा आहोत जसे आपल्याला पूर्णतया जाणवतो तेव्हा मग निग्रह करावासा मन नसतेच. विचारांचे नियंत्रण. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, आपण जे काही झालो आहोत ते आपल्या विचारांचेच फळ आहे. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. शब्द तर गौण गोष्टी विचारच टिकतात, ते स्थायी असतात, ते पसरताही दूरवर, खूप दूरवर प्रवास करू शकतात. आपण केलेल्या प्रत्येक विचारावर आपल्या चरित्र्याची छटा पडत असते आणि म्हणूनच शुद्ध आणि पवित्र व्यक्तीच्या थट्टेला आणि शिव्यांना सुद्धा त्यांच्या हृदयातील प्रेमाचा आणि पवित्राचा सुवास असतो. यातील तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. हे इतकेच महत्त्वाचे आहे की ते कसे आचरणात आणावे हे शिकण्याच्या तयारीस आपण ताबडतोब लागले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे चांगले विचार निर्माण करायला आपण शिकले देखील पाहिजे. आपल्याला चांगले विचार निर्माण करायचे असतील तर आपल्याला आहाराकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. आहार म्हणजे मुक्त मुखाने ग्रहण करावयाचे अन्नमय आहारच नव्हे, तर साऱ्याच इंद्रग्राह्य वस्तू म्हणजे आहार. या संबंधींचे विवेचन मागे आले आहेच. आपले अन्न शुद्ध असेल तर विचार देखील शुद्ध होतील. अन्न जर अशुद्ध असतील तर विचार देखील तसेच होतील. अगोदर अयोग्य अन्न ग्रहण करावयाचे व मग त्यापासून उद्भवणाऱ्या विकृत विचारांना दाबण्यात सारी शक्ती खर्च करायची यात काही अर्थ नाही. वास्तविकपणे विचार नियंत्रण म्हणजे मनात येणाऱ्या विचारांची मुस्कटदाबी करणे नसून त्या विचारांवर प्रभुत्व मिळवणे होय. विचार नियंत्रणाची अचूक व्यवस्था अर्थातच मन विचारशून्य करणे ही होय.